आज आपण जाणार आहे एक असा पथक आहे ज्या पथकाने खूप मोठा नाव केलेलं आहे. आणि तर मंडळी आज आपण जाणार आहेत ते म्हणजेच पेन शहरामध्ये दादर गाव आहे, त्या दादर गावामध्ये जाणार आहेत. तर का आणि कशासाठी, तर आता आलेले आहेत ते म्हणजे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात आता येतील, तर त्यासाठीच तयारी करणारे असतील ढोल पथक, त्यांनाच आपण भेट देणार आहोत आणि त्यांचे आज आपण मुलाखत पण घेऊ आणि ते कसं वादन कसे नाही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी अक्षय गणेश पाटील 0416 आपला चॅनल आहे. नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. तर मंडळी आज आपण जाणार आहेत एक असा पथक आहे ज्या पथकाने खूप मोठा नाव केलेलं आहे आणि त्या पथकाचं आज आपण वाद्य बघायला जाणार आहेत. असे भरपूर पथक असतील पण आपण त्या पथकाजवळ जाणार आहेत पहिले. तर चला जाऊ आपण त्या पथकाजवळ आणि त्या पथकातल्या मेंबरांना भेटू. तर मंडळी आज आपण बघणार आहे ढोलाचा कसा ठेका बसतो, ताशाची कशी तरी बसतो आणि ध्वज कसं नाचवतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर तुम्ही पण या व्हिडिओमध्ये नक्कीच राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका. जर स्किप कराल तर तुम्ही हा जे काय मी दाखवायचा प्रयत्न करते तो तुम्ही विसराल. तर चला मंडळी जाऊ आपण त्या पथकाच्या इथे आणि बघू त्यांचं मॅनेजमेंट कसं असतं आणि प्लस त्यांचं नियोजन कसं असतं, त्यांचा अध्यक्ष सदस्य किती आहेत आणि त्यांच्या पथकामध्ये किती पोरं असतील हे आपण या पथकामध्ये बघणार आहेत. तर हा पथक शिस्तबद्दल किती आहे किती नाही ते पण ह्या पथकामध्ये आपण बघणार आहोत. तर चला मंडळी जाऊया आपण. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो ते म्हणजे दादरच्या ब्रिजवर आलोत. आता इथेच आपण इथून जाणार आहोत आपण त्या प्रॅक्टिसजवळ, म्हणजे जे शिवस्पर्श ढोल ताशा ध्वज पथक दादर पेन यांचा जो सराव चाललेला आहे ना त्या सरावाजवळ जाणार आहेत आपण आणि त्यांचा तो सराव बघणार आहेत. कारण की आपल्याला मेन म्हणजे लोकांना हेच दाखवायचं आहे की गणपती उत्सव आलेले आहे. तर गणपती उत्सवामध्ये कोणकोणत्या प्रकारे ढोल पथक ढोल वाद्य वाजते गाजवतात आणि कसे गाजतात कसे नाचतात, त्यांच्या स्टाईली कशा आहेत, त्यांचं रुबाब कसं आहे, त्यांचा वाजवण्याचा तरीका काय आहे, ठेका कसा मारतो, तार कशी मारतो, ध्वज कसे नाचतात हे सगळे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी आता आपण आहेत दादर गावाच्या ब्रिजवर आहेत. आता आपण इथून जाणार आहेत ते म्हणजे त्यांच्या सरावाजवळ गेल्यावर आपण नंतर मग तिथून आपण त्यांची प्रॅक्टिस बघणार आहेत आणि त्यांचं जे मुलाखत घेणार आहेत त्यांचं जे अध्यक्ष असतील, डबल सदस्य असतील, मॅनेजमेंटवाला असतील आणि त्यांची मुलं किती आहेत आणि त्यांचा किती मोठा पथक आहे ते पण आपण बघणार आहेत. कारण की हा पथक मी ऐकून आहे आणि मला माहीत आहे, मी त्या पथकामध्ये आहे. शिवस्पर्श ढोल ताशा पथकामध्ये मी पण त्या पथकाचा एक सदस्य आहे. तर मंडळी आज आपण जाऊ तिथे आणि आज त्यांचं आपण जे वाद्य करतात ते आपण ते बघणार आहेत आणि त्यांच्या कशा स्टेपे असतील कशा नाही ते मी ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तर चला मंडळी जाऊ आपण त्यांच्या सरावाच्या ठिकाणी. बाय. चला मंडळी जाऊया आपण आणि आता बघूया दादासांना थोडं एक प्रश्न विचारू त्यांच्या पथकाबद्दल आणि आपण या व्हिडिओला नंतर पुढं वाटचालीसाठी करणार आहोत. तर चला मंडळी जाऊया. हे बघा इथे आहे ना यांचं ध्वज सराव चालू झालेला आहे. तर बघूया. तर दादा एक प्रश्न विचारायचा होता मला तुमच्या पथकाबद्दल. तर थोडं एकत्र आलं असतं तर बरं झालं असतं. हा एकत्र जरा. तर पहिल्यांदा शिवस्पर्श ढोल ताशा ध्वज पथक दादर पेन यांचा पहिल्यांदा खूप म्हणजे अभिमान वाटतंय. कारण की मी पण या पथकामध्ये आहे आणि मला थोडं प्रश्न विचारायचे आहेत. कारण की दुसऱ्या पथकामध्ये कसं सराव चालते कसं नाही आणि काय मॅनेजमेंट असतं, काही जणांचं काहीतरी वेगळं असतं त्याची मुलं. मला तुमच्याबद्दल विचारायचं आहे. तर चला मंडळी जाऊया. पहिल्यांदा मी दादा तुला विचारतो, एक मिनटं. तर चला मंडळी आता विचारूया. दादा तुझं पहिले नाव सांग. माझं नाव प्रसाद जोशी. मी जेव्हा पथक चालू झाला आपला तेव्हापासून पथकाचा मेंबर म्हणून आहे, वादक म्हणून आहे. आता सध्या आपल्या पथकाला 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आता जे नवीन वादक आहेत, ज्या सोबतचे वादक होते ते बोलतात की तुम्ही रेस्ट घ्या, जरा आराम करा, आम्हाला संधी द्या. ठीक आहे, तुम्ही संधी घ्या आणि म्हणजे पथक पुढे नेण्याचं काम करा. आता इथे आपल्या पाठीमागे आपल्या ध्वजांचा सराव चालू आहे, तिकडे ढोल वादकाचा सराव चालू आहे.
या वर्षीचा मानस असेल आपला की किमान प्रत्येक ऑर्डरला आपण कंपल्सरी 10 ध्वज लावायचे असा आपला मानस असेल, त्यामुळे हा सराव चालू आहे. तर पुढची माहिती आपले अध्यक्ष राजेश पाटील देतील. तर दादा, तुम्ही पथकाबद्दल तुमच्या काय बोलू शकता? कारण की पथक आज तुमचा शून्यातून एवढा मोठा झालाय आणि मी तर ऐकून आहे की तुमच्या पथकामध्ये सदस्य हे देखील 130 देखील मधली नोंदणी असेल असं मला वाटतंय. नक्कीच आमचे पथकाला आता 10 वर्ष रनिंग आहे, 10 वर्ष चालू आहे. 10 वर्षामध्ये आमच्या पथकामध्ये 130 मेंबर, जेमतेम 130 मेंबर झाले. पहिले सुरुवातीला तरी कमीच होते, 15-16 होते, 15-16 नंतर 30 झाले, 30-35 अशी आमची संख्या वाढत चालली आणि संख्येनुसार आमच्या पथकाचं पण नाव वाढत चालला. आमचा पथका असा म्हणजे पेनमध्येच नाही, पेन रायगडमध्ये पण आमचा गाव असतो. आम्ही मुंबई देखील मी म्हणजे सांगू शकते, कारण की तुम्ही जालना येथे पण जाऊन ढोल पथक तुमचं वाद्य ते तिकडं दाखवलं तुम्ही. बाहेर पण वाजवले, मुंबई ठिकाणी, कल्याण, भरपूर ठिकाणी आम्ही वाजवले. रायगडला पण गेलो होतो एक वर्ष आम्ही. रायगडला पण आमचा तो एक अस्मरणीय दिवस होता, जेव्हा आम्ही रायगडला आमचा वादन शिवस्पर्शाने वादन केला राज्याभिषेकाच्या दिवशी. तो पण आमचा एक जो आम्हाला नेहमी आठवत राहील की आम्ही काहीतरी पथक ओपन करून काहीतरी आम्ही पुण्याचं काम केलं, म्हणून आम्ही तिथं रायगडला आम्ही वाजून आलो. हे आमचं एक सौभाग्य होतं की आम्ही महाराजांच्या इथे आम्ही ढोल पथक आमचा वाजून आलो. बरोबर आहे दादा, कारण की महाराजांनीच आपल्याला आज महाराज होते म्हणून आपण इथे आहोत आणि त्यांच्यामुळेच आपण आज वाद्य करतो. नाहीतर मग महाराजांनी जर असं पराक्रम केलं नसतं तर आपण आज वाद्य केलं नसतं. तिथं आहे परंपरा जी आता जेव्हा जुन्या काळात ती जी महाराजांच्या काळापासून जी परंपरा चालली ती आम्ही जपत चालू. आम्ही आलो, आता आमच्यानंतर आमची मुलं येतील, त्यांची परत ती परंपरा आमच्या पथकातून चालूच राहील ती. बरोबर दादा. आणि आता पिढ्याने नुसतं आता एकच नाव गोष्ट तो म्हणजे ढोल ताशा. जिथे जाल तिथे एकच नुसता पथक असंच झालेलं आहे. आणि फक्त एवढंच नाही, आता गणेश उत्सव जवळ आलेला आहे, तर तुमचं वाद्य मी आता थोडंफार ऐकलं, पण मी दाखवणार पण आहे सर्वांना की तुम्हाला वाद्य कसं आहे कसं नाही तुम्हाला समजणार आहे. कारण की आता नवीन बीट्स काढलेले आहेत, ते म्हणजे शिवस्पर्श ढोल ताशा पथकानी. तर अजून पुढे किती नवीन बीट्स काढाल आणि काय बोलाल तुम्ही ह्या म्हणजे आपलं पब्लिक बघते आपली नवीन बीट्स? ते आम्ही आता तुम्हाला सहर्ष सांगणार नाही, ते आमचं वादन जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला समजणार आमच्या नवीन बीट्स कशा आहेत. जुन्या पण आमच्या बीट्स एकदम भारीच आहेत, त्यामुळे आम्ही पब्लिकला 100% नाचवतो त्या बीट्समध्ये आम्ही. आणि ह्या वर्षी पण एक भन्नाटच बीट्स काढलेले आहेत आम्ही, ते तुम्ही आमच्या वादनानुसार बघू शकता. तर चांगलंच वाटतं दादा, सगळं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. आणि मला एक समजत नाही, तुमची 130 पोरं आहे, तर 30 पोरांना तुम्ही कसं मॅनेजमेंट करता? तुमचं कोण मॅनेजमेंटवाला आहे का? मॅनेजमेंटवाला आमचं सर्व एकच नाही, आमचा ग्रुप मॅनेजमेंट आहे. प्रत्येक लहान थोरापासून पूर्ण सर्व मुलांना आम्ही जपून घेतो. मोठा बारका आम्ही कोणत्यात भेदभाव करत नाही. म्हणजे कोणतरी असेल ना तुमच्यात, म्हणजे असं कोण ढोल भरतो, ढोलाचा मॅनेजमेंट किती ढोल भरायचा किती नाही आहे ना. विजय जोशी म्हणून एक वादक आहे, तो सर्व मॅनेजमेंट मुलांना ढोल भरायचं, ढोल सोडायचं, ढोलांना लांबी ढोलाचं मेंटेनन्स कुठला पण असं, तर एक विजय जोशी म्हणून पोरगा आहे, तो यामध्ये खूप सहभागी असते आणि त्याचं योगदान भरपूर आहे पथकामध्ये. चालेल, कोण आहे तो विजय जोशी? बरोबर. तर विजयदा, तुम्ही म्हणजे मॅनेजमेंट करायला एकदम प्रॉपर आहात. तुम्ही एकटंच नाही तर तुम्ही पोरांना पण सगळ्या घेता आणि पूर्ण तो जो काम असेल तो तुम्ही फिनिश करता. कारण त्याबद्दल तुम्ही काय बोलतात? म्हणजे पुढच्या पथकाला जो पुढे नवीन पथक ओपन होते त्या पथकावर तुम्ही काय सांगणार मॅनेजमेंट बद्दल? नाही, तेच ना, मॅनेजमेंट पाहिजे पथकात, शिस्त पाहिजे. मॅनेजमेंट असेल तर पथक पुढं म्हणजे चालतो, कारण की मॅनेजमेंट व्यवस्थित असेल एकदम म्हणजे प्रॉपर, आपल्या सगळ्या गोष्टी पाहिजे माहिती. आपण नुसतं ढोल वाजवते म्हणजे झाला नाही, आपली ती संस्कृती आहे, पण त्या ढोलाला काय लागतं, सपोज शाई कशी लावायची, ढोल कसा खेचायचा, अजून पानं कुठला लावायचं, कुठं किती हुक असतात, ते सगळं म्हणजे प्रॉपर त्या वादकाला तरी माहिती पाहिजे हो. म्हणजे तो येऊन नुसता वाजवून मी येईल शायनिंगसाठी फोटो काढेल किंवा काय, तर ते तसं नको पाहिजे वादक. आपल्याला एक महाराजांची संस्कृती पुढं घेऊन जाणारा वादक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तो वादक आहे ना, म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी प्रॉपर माहिती पाहिजे. बाबा
आपला आणि तो बीट्सला त्याने प्रॅक्टिसला त्याला यायलाच पाहिजे, कारण की तो प्रॅक्टिसला येईल तेव्हा तो वादक होईल ना चांगला. नाही बरोबर, सरावाला येईल, सराव जर करेल तरच तो पुढचा वादन करणार आहे. हो हो नाहीतर असं कोण वादन करत नसणार. कारण आपण तरी जरी शिकायला घेतो तर आपण पुस्तक घेतो असं तेव्हाच आपल्याला समजतो. तेच ना. आता कसं माहिती आपल्या पथकात टोटल 130 पोरं आहेत, तर ती मग मॅनेज कशी करायची. कोणाला कधी कधी ह्याला ढोल नाही भेटला तर त्याला राग येतं, त्याला ढोल नाही भेटला तर त्याला राग असतं. मग ते आपला कसं असतं प्रॉपर सगळ्यांची प्रेझेंटी होतं, म्हणजे प्रेझेंटी रोज डेली रुटीन, म्हणजे कोण आला आज, कोण नाही आला, वादनाला किती आला, कोण किती वादन आहे आपला म्हणजे प्रेझेंट, त्या हिशोबानं आपण त्याला ढोल वगैरे देतोय किंवा ताशा असतोय त्या हिशोबानं देतोय. म्हणजे असं कोण आज नवीन आला आपला आणि त्याला आपण दिला, आपला असा रूल नाही. आपल्या पथकाचं सगळं डिफरंट रूल आहेत, म्हणजे दुसऱ्या पथकांचे डिफरंट रूल असतील आणि आपल्या पथकाचा डिफरन्स, म्हणजे आपला पथक कसा डिफरन्स दिसत सगळ्यांपेक्षा तो आपला म्हणजे एक विचार असतो सगळ्यांचा. बाकी आपला पथक आता 10 वर्ष म्हणजे 10 वर्ष रनिंग चालू आहे. 10व्या वर्षात त्यांनी म्हणजे पदार्पण केला. या वर्षीचा आमचा जो म्हणजे एकदम स्वप्न आहे तो आम्हाला पूर्ण होईलच देवाच्या म्हणजे कृपेने. आणि दुसरी गोष्ट आम्हाला एक आमचे म्हणजे पौरांची आणि सगळ्यांची एक इच्छा आहे की आम्हाला म्हणजे आता समजा महाराष्ट्र आम्ही तर वाजवलं आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळे म्हणजे बहुतेक ठिकाण तर वाजवलं आहे. एक चांगले असे वादन असून महाराष्ट्राच्या बाहेर एकदम म्हणजे स्वप्नातला एक आहे, ती नंतर तुम्हाला सांगेन जेव्हा ती आमची कंप्लीट होईल तेव्हा सांगू. ती वाजवायची आहे, ती वाजवणी कंप्लीट झाला म्हणजे तिथं वादन झाला की आमचं स्वप्न कंप्लीट होईल. स्वप्न बघतच राहिलो, ते पुरं होत 10 वर्ष झाली. आता अजून स्वप्न बघायची, जितकी स्वप्न बघशील तितकी ती पूर्ण होतील. आणि मेंटेनन्सचा म्हणजे विषय राहिला तर म्हणजे ते आपलं हाय चालू आहे व्यवस्थित, सगळ्या गोष्टी प्रॉपर. पोरांचं पण सहकार्य असतं, काही एकट्याने का होत नाही, सगळ्यांचा विचार असतं, सगळं व्यवस्थित येतात. म्हणजे आलं कोण ढोल खेचायला मदत करतं, कोण काय लांबी लावायला मदत करतं, एकीचं बल एकदम भारी असतं. असा एकटा माणूस कोण करणार नाही, सगळ्यांचा म्हणजे हे असतं आपल्याला सपोर्ट, त्याच्यामुळे होऊन जातोय, बाकी काय नाही. तर खरंच खूप चांगलं वाटलं. आणि असा त्यांचा सपोर्ट असेल आणि प्रत्येक ढोल पथक आणि कसा वाजवतोय कसं नाही आणि वादन कसं असतो कसं नाही ते फक्त एक शिवस्पर्श पथकांनी सांगितलेलं आहे. जर असंच जर कोणाला सांगायचं असेल तुमच्या पथकाबद्दल तर नक्कीच मला संपर्क साधा. मी अक्षय पाटील 0416 चॅनल आपला नक्कीच चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, ध्वज कसं नाचवतात ते बघूया आता पोरांचं. तर गाईज बघूया. हा मित्रा तुझं नाव काय? पंकज म्हात्रे माझं नाव आहे. तर काय बोलू शकतोस तू? ध्वज नाचवतोस, किती वर्ष झाले तुला ध्वज नाचवतोस? मला 2-3 वर्ष आले मी या पथकात आलो. मला ध्वज आवडला, कारण की ध्वज असा चीज आहे ना, ऑल म्हणजे पथकात एकच उंच असतो सगळ्यात. बरोबर. कारण की ध्वज असं चीज आहे ना, याचा आपला सॉरी मी गुत्ते, ध्वज असा चीज आहे ना, महाराजांचा एक ध्वज आहे. आणि मला आवडलं कारण की वाजवताना वादन जो एकटाच वरती असतं ना, त्याच्यामुळे मला खूप आवडला आणि मला आवडते डान्स करायला, म्हणून मी यो ध्वज निवडला मी. तर खरंच खूप छान सांगितलेलं आहे. आणि ध्वज म्हणजे आपले स्वराज्याची म्हणजे एक बोलतात ना की आपले गड जिंकले की नंतर मग काय असतं ना, तो आपल्या म्हणजे बोलतात ना मातीमध्ये आपले मावले त्यांनी जो रक्त सांडलेला आहे भगवा, त्या भगवाचं एक प्रतीक आहे तो ध्वज आहे. आणि तो ध्वज नाचवतात. ह्या ध्वजचं एक कारण आहे, हा ध्वज कधीही म्हणजे ढोल वाद्य करत असताना हा पडता कामा नये. तर बघू शकता कसे नाचवतात आणि कसं ट्रेनिंग देतात आणि कसं शिकवतात, बघू शकता. तर चला मंडळी, आता आपण इथून जाऊ, आपण ढोल वाद्य करतात त्या पथकाकडे तिकडे जाऊ आणि नंतर मग तिकडं ताशा लीडर असेल आणि एक ढोल लीडर असेल, त्यांना आपण जरा विचारूया. तर चला मंडळी या. तर नमस्कार मंडळी, आता आपण जाऊया जो पथकामधला जो ताशा लीडर असेल त्या आपण ताशा लीडरला पण आपण विचारूया कसं काय वादन करतात, कसं काय नाही आणि काय संवाद असेल काय नाही त्यांची सरस साधूया. तर चला. तर बघूया. दादा 2 मिनिटं मला देशील का जरा? तर मी एवढंच फक्त बोलू शकते. तर तुम्ही ताशा लीडर आहेत ना, तर ताशा लीडर म्हणून दुसऱ्या पथकाला तुम्ही काय बोलाल? म्हणजे आता तुम्ही ताशा वाजवता, तुमचं काय मुवमेंट असेल काय नाही, तुम्ही वाजवताना काय रिॲक्शन देता काय नाही, ते दुसऱ्या पथकाला आपल्या दुसऱ्या पथकाला सांगायचं. जर ताशा लीडर असा पाहिजे की तो म्हणजे एका स्वतःच्या धुंदीत नाही पाहिजे, म्हणजे त्यांचा सर्व पथकावर म्हणजे या बाजूचे ढोलांवर, या बाजूच्या ढोलावर आणि ताशाजवळ ताशा मेंबर आहेत त्यांच्यावर पण लक्ष पाहिजे. काय कुठली बीट्स कुठे वाजवत पाहिजे आणि कुठली बीट्स किती ठेक्याची आहे
ठेक्याची आहे ती कशी उचलायची, मग ती आपल्या डोळ्याच्या खुणेने किंवा आपल्या हाताच्या सहाय्याने त्यांना सांगायचं. म्हणजे ताशा लिडर त्याला म्हणतात. म्हणजे समजलं काय, म्हणजे ताशा लिडर फक्त काय नावाला ताशा लिडर नाही पाहिजे, म्हणजे वाद्य केला वाद्य मग केला म्हणून नाही पाहिजे, पण सर्वांना लक्ष पाहिजे काय वाजतंय, काय बीट्स, कुठला वादन कुठला चालू आहे आपला, कुठला हात कुठला घ्यायचा आहे, ते सर्व ताशा लिडरवर डिपेंड असतं. बरोबर दादांनी मस्त सांगितलेलं आहे. तर चला आता आपण ढोल वाद्य असेल त्याला पण विचारूया. तर बघूया. ताई एक तुला प्रश्न विचारायचा आहे. विचार. तर तू आज वाद्य करतस, ढोल वाजवतस, तुला ढोल वाजवतस, समोरच्या पथकाला तू काय सांगशील? समोरच्या पथकाला काय सांगणार आहेस? मी इतकंच सांगेल का प्रत्येक वेळी जेव्हा वादन करतून तेव्हा एन्जॉय करा आणि आपली संस्कृती जपायचा प्रयत्न करा. बघू शकता ताईने जसं चांगल्या पद्धतीने सांगितलंय, पण आता आवाज येत नाही कारण की आवाज सगळा आली ढोलांवर चाललेला आहे. तर बघू शकता पोरांची प्रॅक्टिस बघा फक्त. तर गाईज आता थांबा तुम्ही तसंच.